बिटकॉइन के बहाने 2017 में हुई धोखाधड़ी की गुत्थी अब सुलझ गई है, जहां नागपुर से 38 लाख की धोखाधड़ी का आरोपी दिल्ली से पकड़ा गया है। हे एक खूप जुना गुन्हा होता। आर्थिक गुन्हे शाखामध्ये गुन्हा दाखल झाला होता। 294/2017 चा एक गुन्हा होता, ज्याच्यामध्ये 4 आरोपी जे इंडियाचे होते, नेमके विदर्भ किंवा महाराष्ट्राचे होते, त्यांना अटक अगोदरच केलेला आला होता। याच्यामध्ये एक मुख्य आरोपी मलेशियन नॅशनल होता। त्यांचा आम्ही लुकआउट सर्क्युलर काढलेला होता आणि आता 6 वर्ष नंतर लुकआउट सर्क्युलरवरून अशी माहिती मिळाली की तो आरोपी दिल्ली एअरपोर्टमध्ये आहे आणि नंतर दिल्लीच्या ऑथॉरिटीजने नागपूर पोलिसांसोबत संपर्क साधला आणि माननीय CP अमितेश कुमार सरचे मार्गदर्शन खाली आणि आमच्या मार्गदर्शन खाली आम्ही एक टीम API संघर्षाची एक टीम पाठवली तत्काल आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये 38 लाखची फसवणूक आहे। 2017 मध्ये हे जे मलेशियन नॅशनल आहे माईक लुसी उर्फ बहरुद्दीन बिन मोहम्मद यांनी खूप वेगळे रॅडिसन किंवा प्रत्येक हॉटेलमध्ये सेशन्स घेतले होते, सेमिनार घेतले होते की फ्युचर बिटकॉइन असा फ्युचर बिटमधून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्हाला लाभ भेटतील किंवा प्रॉफिट भेटतील, आणि नंतर तो पळून गेला होता। सर्वांना असंच आव्हान आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करणार आहे पूर्ण पेपर्स बघून घ्या, स्टडी करून घ्या, रेग्युलेटरी बॉडीची मान्यता आहे का तो कंपनीला ते बघून घ्या आणि एकदा रिव्ह्यू बघा, इंटरनेटवर शोधा आणि आपला एक लॉजिकल माइंडसेट अप्लाय करूनच इन्व्हेस्टमेंट करा। कारण की जे कंपनी तुम्हाला अनरिजनेबल रिटर्न्सचा असा आमिष दाखवणार, दॅट इज नॉट पॉसिबल, ते शक्यतो पॉसिबल होणार नाही। त्यामुळे तुमची फसवणूकची खूप शक्यता आहे। त्यामुळे अलर्ट राहा आणि जे रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा।